2 जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने पुसद तालुक्यातील वरुड येथील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कृषी पदवीधर संघटनेतर्फे शेती तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन करण्यात आले। त्यात प्रामुख्याने शेती नियोजन व कापूस कीड नियोजन कशी करावे, बोंडअळी या भयानक किडीला सर्व महाराष्ट्र हादरला होता, त्याचे नियोजन वेळेत कशी होईल, त्यासाठी आवश्यक कामगंध सापडे यांचे पोस्टर दाखवून त्यांची उपलब्धता कुठे होईल व ते लावण्याची प्रक्रिया समजून सांगितली। तसेच माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना जागरूकता व्हावी याबाबत शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी माती कशी घ्यावी याची काळजी, त्यांचे रिपोर्ट्स येईपर्यंतची प्रक्रिया समजून सांगितली। शेतीचे उत्पन्न वाढीसाठी निबोडी अर्क व दर्शपणी अर्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांच्या रासायनिक खत व फवारणीचा खर्च कमी होईल। त्यासोबतच सोयाबीन बियाणेबाबत न उगवलेल्या ठिकाणी पाहणी करण्यात आली व त्याबाबत नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी तहसीलमध्ये घ्यावयाचा फॉर्मचे वाटप करण्यात आले। संबंधित शेतकऱ्यांना कृषी पदवीधर संघटना तुमचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील याचे आश्वासन देण्यात आले। यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते। यावेळी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रतीक बोडखे, तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकरे, तसेच तालुका कार्याध्यक्ष प्रसन्नजित कांबळे व नवनियुक्त पुसद तालुका संघटनेचे वैभव तायडे उपस्थित होते। नमस्कार, मी प्रतीक प्रभाकर बोडखे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य। कृषी संजीवनी कार्यक्रम या अंतर्गत पुसद तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहे। त्या मार्गदर्शनामध्ये शेतीमध्ये मातीचे परीक्षण, तसेच कापूस लागवडीनंतर येणाऱ्या बोंडअळीचे निराकरण कसे करायचे त्या बाबतीत कामगंध सापळे आणि तसेच लाईट ट्रॅप याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना माहिती दिली। यामध्ये कृषी पदवीधर संघटनेचे पुसद तालुका अध्यक्ष ऋषिकेश ठाकरे, कार्याध्यक्ष प्रसन्नजित कांबळे आणि संघटक तायडे हे सुद्धा इथे होते आणि त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना भरपूर मार्गदर्शन केले। त्यांच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेल आणि महाराष्ट्र कृषी पदवीधर संघटना आपल्या शेतकऱ्यासोबत आणि विद्यार्थ्यांसोबत जिथे अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर राहील। जय जवान, जय किसान। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।